मुख्यमंत्री यांनी सर्व प्रशासनास दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण या ठिकाणी तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शहाजी उमाप विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, कार्यालय, शाखा येथील कामकाज संबंधाने विविध संकल्पना राबवून सदर ठिकाणचे प्रचलित कामकाजांना तसेच मुख्यमंत्री महोदय यांनी ठरवून दिलेले उद्दिष्टे यांना चांगल्या पद्धतीने गती दिली आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक उपविभाग तसेच पोलीस स्टेशन स्तरावर सदरचे कामकाजाबाबत प्रभाव दिसून येत असून अशा कार्यपद्धतीमुळे लोकांची कामे मुदतीत पूर्ण होऊन पोलिसांची जनमानसात प्रतिमा उत्तमोत्तम होणार आहे। या सर्व बाबीची चर्चा जनमानसात देखील होत आहे। याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर आणि सुरेश दळवे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण यांच्या नियंत्रणाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण या ठिकाणी तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण तसेच उपविभागातील पोलीस ठाणे या ठिकाणी प्राप्त तक्रारी अर्ज संबंधाने योग्य ती कारवाई करावी आणि सदरचे तक्रारदार यांचे तक्रार संबंधाने संबंधितांना योग्य तो न्याय मिळावा तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघावीत या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर, अतिरिक्त पदभार उपविभाग हिंगोली ग्रामीण अंबादास भुसारे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सेनगाव नाईक मॅडम, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण श्यामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक वाचक मगन पवार यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण येथील कर्मचारी वर्ग यामध्ये राहुल गोटरे, मोहन धाबे, गोविंद खांडेकर, आशा केंद्रे, अनुसया चव्हाण, वाघमारे डवले, अर्जुन गजभार यांसह उपविभागातील पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण, सेनगाव, गोरेगाव आणि नरसी नामदेव येथील अंमलदार आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते। मेळाव्यादरम्यान अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर, अतिरिक्त पदभार हिंगोली ग्रामीण यांनी अर्जदार, गैर अर्जदार तसेच चौकशी अंमलदार यांच्या सर्व बाबी ऐकून घेऊन सर्वांना अर्ज अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले तसेच सदरचे प्रलंबित अर्ज हे त्या योग्य प्रक्रिया पार पाडून निकाली काढण्यासंबंधात देखील मार्गदर्शन केले। या ठिकाणी तक्रार निवारण मेळाव्याच्या माध्यमातून उपविभाग हिंगोली ग्रामीण अंतर्गत येणारे पोलीस स्टेशनचे एकूण 21 अर्ज प्रकरणे निकाली काढण्यात आली। यापुढे देखील अशाच पद्धतीने नियमितपणे तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करून वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी कामी प्राप्त होणारे अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगोली ग्रामीण तसेच उपविभाग अंतर्गत येणारे पोलीस स्टेशनला प्राप्त होणारे अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याचे अंबादास भुसारे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर, अतिरिक्त पदभार हिंगोली ग्रामीण यांनी सांगितले आहे। या तक्रार निवारण मेळाव्यात आलेले अर्जदार आणि गैर अर्जदार यांनी पोलिसांच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केल्याची भावना मेळाव्यानंतर दिसून येत होती। NTV न्यूज मराठी हिंगोली।